लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 14 आणि 15 जानेवारी रोजी 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे। यावर महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान असल्यानं या हप्त्याला काँग्रेस पक्षानं आक्षेप घेतलाय। यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतलाय। काँग्रेसनं नेहमीच लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत पैसा मिळावा यात अडथळे निर्माण केल्याचा आरोप बावनकुळेंनी लगावलाय। द्वेष कोण करतं हे तर जग बघतंय। राहिला बावनकुळे साहेबांचा विषय, तर त्यांनी अमरावतीमध्ये जी घाण करून ठेवलेली आहे ती कशी काय साफ करायची। आणि बावनकुळे साहेबांना बहुतेक कमी लिहिता वाचता येत असावं, कारण तिथं त्या पत्रामध्ये असं दिलेलं आहे की तुम्ही वोटिंग झालं 15 तारखेनंतर पैसे द्या। तसंही तुम्ही 3 महिने उशिरा देताय, मागच्या 3 ते 4 महिन्याचे पैसे एकदम टाकायचा प्रयत्न करताय। तर तुम्ही एवढा उशीर केलाय ना, तर मग वोटिंग झाल्यानंतर करा। आम्ही महिलांना आधार मिळाला पाहिजे याच्या फेवरचे आहोत, पण जेव्हा पाहिजे तेव्हा देत नाही आणि आता इलेक्शनच्या समोर तुम्ही पैसे देण्याचा प्रयत्न करताय, तर हे काय बरोबर नाही आहे असं आमचं ठाम मत आहे। आज मला या गोष्टीचा अभिमान आहे। मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे, 25 वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे। छत्तीसगडमध्ये 15 वर्ष भाजपचं सरकार आहे, लाडक्या बहिणीची योजना चालू आहे। पण ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना बंद केली। कर्नाटकमध्ये बंद, पंजाबमध्ये बंद, ओरिसामध्ये बंद, पश्चिम बंगालमध्ये बंद। ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस त्या ठिकाणी योजना बंद आहे। आमच्या लाडक्या बहिणीला तिळ संक्रांत, मकर संक्रांती करता आलीच ती, पण काल काँग्रेसने पत्र दिलं की निवडणुकीच्या आधी आमच्या लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे नाही। 1,500 रुपये त्या लाडक्या बहिणीला द्यायचे आणि त्यांनी हिशोब सांगावा की ज्या वेळेसपासून लाडक्या बहिणींना 1,500 रुपये यांनी द्यायला सुरुवात केली त्यावेळेसपासून महाराष्ट्रामध्ये महागाईचे दर किती वाढलेत। ही जी काही लाडक्या बहिणीची कहाणी हे सांगतात आहेत, हे मोठे जे औद्योगिक जे मोदीचे मित्र आहेत त्या मित्रांना किती पैसे देतात त्याची एक श्वेतपत्रिका यांनी जाहीर करावी। 1,500 रुपयामध्ये तिचं घर बर्बाद करायला निघाले, महागाई वाढवली, तिच्या मुलाबाळाचं सगळं शिक्षण संपवलं, त्यांच्या हातातल्या नोकऱ्या संपवल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।